त्या अपघातास जी ट्रॅफिक पोलीस आहेत ते बेकायदेशीरपणे टोल नाक्याच्या परिसरात गाड्या अडवतात. त्यामुळे एका वाहन चालका दुचाकी चालकाचा तन्मय अपघात झालेला आहे. तुम्हाला टर्न कोणता आहे मला सांगा, तुम्हाला टर्न कोणता आहे? तुम्ही कोणत्या मार्गे चालले तुम्हाला माहिती का? सकाळी इथं 2 अपघात झाले, दोन जण इथं गेले. पिंपळगाव टोल नाका ठरतोय मृत्यूचा सापळा. काही तासांत 2 भीषण अपघात. पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावरील टोलनाका परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या आरोपानुसार बेकायदेशीर कट पॉइंट आणि टोलनाक्यालगत ट्रॅफिक पोलिसांकडून गाड्या अडवण्यात येत असल्याने वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यातून अपघात घडत आहेत. मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी याच परिसरात सकाळी भीषण अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांतच बस आणि दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही घटनांमुळे या ठिकाणच्या वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. टोल नाक्याजवळील अवैध कट पॉइंट तात्काळ बंद करणे, ट्रॅफिक तपासणीसाठी सुरक्षित व निश्चित जागा ठरवणे आणि पोलीस व टोल प्रशासनाने समन्वयाने काम करणे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तुम्हाला टर्न कोणता आहे मला सांगा, तुम्हाला टर्न कोणता आहे? तुम्ही कोणत्या मार्गे चालले तुम्हाला माहिती का? सकाळी इथं 2 अपघात झाले, दोन जण इथं गेले. तरी तुम्ही परत रॉंग साईडने चालले. 2 अपघात झाले आणि त्याच्यानंतर तुमची वाहतूक पाहिली कधी? बेकायदेशीर वाहतूक करू राहिले तुम्ही. वरती 2 जण बसले, परत तुम्ही रॉंग साईडने इथून जाताय. त्या अपघातास जी ट्रॅफिक पोलीस आहेत ते बेकायदेशीरपणे टोल नाक्याच्या परिसरात गाड्या अडवतात. त्यामुळे एका वाहन चालका दुचाकी चालकाचा तन्मय अपघात झालेला आहे. याबाबत काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की ही जी बेकायदेशीर पार्किंग आहे ती टोल प्रशासनाने हटवावी आणि पोलिसांना योग्य ते त्यांना मार्गदर्शन करून या रस्त्यावरती जी काही बेकायदेशीर वसुली चालू आहे ती थांबवावी. ते कट पॉईंट टोल नाक्याच्या परिसरात आहे, त्याबाबत काय सांगा? आणि त्या टोल नाक्याच्या परिसरात जे कट पॉईंट आहे त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहतूक चालू असती, त्यामुळे पण बरेचसे अपघात होतात. यावर पण त्या प्रशासनाने नियोजन केलं पाहिजे.